पुसद नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार आज सौ मोहिनी नाईक यांनी विधिवतरित्या स्वीकारला। याप्रसंगी भारताच्या संविधानाचे आणि श्रीमद भगवद्गीतेचे पूजन करण्यात आले। संविधान व गीतेच्या पूजनातून प्रशासनात नैतिकता, पारदर्शकता व लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला। पदभार स्वीकारल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सौ मोहिनी नाईक यांनी पुसद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले। शहरातील रखडलेली विकासकामे, वाढता अतिक्रमणाचा प्रश्न, स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, वीज, ड्रेनेज आदी मूलभूत नागरी सुविधांबाबत ठोस व परिणामकारक उपाययोजना लवकरच राबविण्यात येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नगर विकासासाठी पारदर्शक, लोकहितवादी आणि नागरिकाभिमुख कार्यपद्धती राबविली जाईल। प्रत्येक निर्णयात सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले। या पदग्रहण सोहळ्यावेळी मंत्री इंद्रनील नाईक तसेच माजी नगराध्यक्ष सौ अनिता नाईक यांची उपस्थिती होती। नगर परिषदेचे पदाधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसंतराव नाईक की जय, वसंतराव नाईक की जय, जय संविधान, जय संविधान। त्या नगरपालिकाचा पूर्ण पारदर्शक काम व्हावं त्यासाठी नेहमी आम्ही पत्रकार लोकांचा तो सहकार्य घेणारच आहे आणि आपल्याला सगळ्यांना अपडेट देणार आहे। त्यामुळे लोकांना कळत राहणार आहे की आम्ही कोणती योजना राबवत आहे, कशा प्रकारे योजना राबवत आहे, तो लोकांना सांग। आता मी एक विषय ते पण कालच विचार केलेला आहे, जसं पुसदमध्ये स्वच्छता आहे, तो कोणते प्रभागामध्ये, कोणते वॉर्डमध्ये कोणता गाडी नंबर जाणार आहे आणि कोणता तिथे ड्रायव्हर आणि त्याचा हेल्पर राहणार आहे आणि त्याचा संपर्क नंबर, त्याच्यासोबत त्या एरियाचे नगरसेवकाचा नंबर, त्यासोबत त्या संबंधित अधिकारीचा नंबर आम्ही त्याच गाडीवर अपडेट करणार आहे की जिथे जिथे जर घंटागाडी जात असेल, स्वच्छताचं काम असेल, तर त्यांना माहिती आहे की कोणत्या प्रभागाला कोणता कर्मचारी नेमलेला आहे। आपल्या पुसद नगर परिषदमध्ये आता एकूण 170 परमनंट कर्मचारी आहे स्वच्छतासाठी आणि कॉन्ट्रॅक्ट बेसवर काहीतरी वेगळे आहे। अजून माझा अभ्यास या विषयावर झाला नाहीये, पण आतापर्यंत मी विचार केलेला आहे की जनतांना जागरूकता आणि पारदर्शकता राहिल्यासाठी आम्ही सगळेचकडे नंबर आणि ते पब्लिश करणार की लोकांना कळेल की काय पद्धतीने काम सुरू आहे आणि कसं काम सुरू आहे। जी पुसद नगर परिषदची नगराध्यक्ष आहे मी। पुसद तालुका, पुसद मतदारसंघाचे मंत्री आहे, तो पुसद पूर्ण आमचा आहे, पूर्ण पुसदचा विकास करणार आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।